हॅलो. ह्या प्रश्नाचा अर्थ गणित सोडवून काळजीपूर्वक देतो बाळा. पेज नंबर 54, क्वेश्चन नंबर 2. विच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे कोणते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे आणि कोणते क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही ते आपल्याला बघायचं आहे. ओके. आता काय करूया बा, क्वाड्रॅटिक इक्वेशन असण्यासाठी त्याचा इंडेक्स हा 2 असला पाहिजे. मॅक्झिमम आणि मिनिमम. कमीत कमी 2, जास्तीत जास्त 2. 2 तर असलाच पाहिजे, 2च असला पाहिजे. 2 तर हा शब्द नकोच आहे, 2च असला पाहिजे. त्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणतात. द गिवन इक्वेशन इज x² + 2x + 11 = 0. आता x² दिलेला आपल्याला म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. मॅक्झिमम इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल इज 2. Therefore the given equation is a quadratic equation. क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे वर्ग समीकरण. मग वर्ग हा किती म्हणतो आपण? 2 लाच म्हणतो. 1 ला वर्ग म्हणणार आहे का? नाही. मग 1 जर घात असेल, इंडेक्स असेल तर त्याला क्वाड्रॅटिक म्हणता येत नाही. 3 जर घात असेल, 3 इंडेक्स असेल तर त्याला सुद्धा क्वाड्रॅटिक म्हणता येत नाही, वर्ग समीकरण म्हणता येत नाही. नंबर 2. The given equation is x² - 2x + 5 = 0. पेज नंबर 54 वरच आहे बाळांनो. आता x² ला x² हे बरोबर चिन्ह आहे, जाणार आहे बघा, पक्षांतर के. आता तेच इक्वेशन इथं लिहून घेतलं. आता बरोबर चिन्हाच्या पलीकडे x² काय होता? प्लस. त्याला बरोबर चिन्हाच्या अलीकडे आणल्यानंतर काय झाला? मायनस. मग हे प्लसला मायनस गेला, 2x - 5 राहिला, बरोबर 0. मॅक्झिमम इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल इज नॉट 2. 2 आहे का इथं? नाही. देअरफॉर द गिवन इक्वेशन इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता हे गणित सोडवूया आपण. त्याचा इंडेक्स किती येतोय बघूया. x + 2 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे कंसाचा 2 वेळा गुणाकार, बरोबर 2x². x न पूर्ण कंसाळ गुणलं प्लस 2 न कंसाळ गुणलं = 2x². x न x ला गुणलं, x² + 2x, 2x plus 2 into 2 means 4, 2x². x² plus 4x plus 4 = 2x². 2x² ला अलीकडे आणलं, x² - 2x² plus 4x plus 4 = 0. काय झालं इथं बघा, याच्यातून हा 1 गेला, -x² plus 4x plus 4 = 0. क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का? साइन बदलली, साइन चेंज केलं, जिथं प्लस आहे तिथं मायनस केलं, मायनस आहे तिथं प्लस केलं. आपल्याला कोणतं इक्वेशन मिळालं? x² - 4x - 4 = 0. मॅक्झिमम इंडेक्स ऑफ द गिवन व्हेरिएबल इज 2. 2 इंडेक्स आलेलं आहे. देअरफॉर द गिवन इक्वेशन इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशनसाठी त्याचा इंडेक्स 2च असला पाहिजे, त्याचा इंडेक्स 2 असला पाहिजे.